हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी अज्ञात आनंद गुरव तुमचं माझ्या अज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण आपला हेल्थ अँड डिजीज जो सेकंड चॅप्टर होता त्याचा सेकंड पार्ट जो आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. फर्स्ट पार्टमध्ये आपण पाहिला हेल्थ म्हणजे काय, डिजीज म्हणजे काय, इन्फेक्शियस डिजीज जे आहेत ते आपण पाहिले. आज आपण सेकंड पार्ट जो आहे त्याचा तो पाहणार आहोत. म्हणजेच जो हाफ आपला चॅप्टर उरला होता त्यानंतरचा जो पार्ट आहे, हाफ चॅप्टर जो आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत. सो नाव लेट्स स्टार्ट फ्रॉम हियर. कॅन यू टेल वाय द ॲनिमल्स केजेस अँड देअर लिव्हिंग प्लेसेस शुड नॉट बी नियर द किचन. म्हणजे प्राण्यांच्या राहण्याच्या जागा, पिंजरे हे स्वयंपाकघर व जेवणाच्या ठिकाणी का असू नयेत. ठीक आहे. देन सेकंड वन, डिपेंडिंग अपॉन विच सिम्टम्स रेबीज कॅन बी आयडेंटिफाय. रेबीज हा रोग जो आहे तो कोणत्या लक्षणांद्वारे ओळखला जातो. आता नेक्स्ट बघा आपल्याला काय सांगितलं आहे, नॉन इन्फेक्शियस डिजीज म्हणजे असंसर्गजन्य रोग. ठीक आहे. डिजीजेस विच डू नॉट अक्युअर थ्रू इन्फेक्शन्स अँड body contacts are called as non-infectious diseases, and such diseases arise in human body itself due to certain reason. हे असे रोग आहेत जे संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाही, तर त्या रोगांना आणि त्या रोगांना आपण असंसर्गजन्य रोग असं म्हणतो. असे रोग काही विशिष्ट कारणांमुळे व्यक्तीच्या शरीरात उद्भवतात. ठीक आहे. जसं फर्स्ट बघा, कॅन्सर. ओके. अनकंट्रोल अँड abnormal cell growth is called as cancer. Group or lump of cancerous cells is called as malignant tumor, and cancer can occur in various organs like lungs, mouth, tongue, stomach, breast, uterus, skin and tissues like blood. ओके. पेशींच्या अनियंत्रित आणि असामान्य असे त्याची वाढ जेव्हा होते तेव्हा कॅन्सर असं म्हणतात. आणि कॅन्सरच्या पेशी समूहास किंवा त्या गाठीस आपण मॅलिगंट ट्यूमर असं म्हणतो. आणि कॅन्सर म्हणजेच कर्करोग. ठीक आहे. तर हा आजार जो आहे तो फुफ्फुस, तोंड, जीभ, आपलं जठर आहे, आपलं स्तन आहे, गर्भाशय आहे किंवा त्वचा आहे यांसारख्या अवयवात रक्त किंवा अन्य कोणत्याही उतीतो होऊ शकतो. देन रिझन्स बघा, याची कारणं बघा काय आहेत. कन्झम्पशन ऑफ टबॅको, गुटखा, smoking, alcoholism, lack of fiber content, that is fruit and leafy vegetables in food, excessive consumption of junk food, that is pizza, burger, etc. are some of the many possible reasons, and heredity may also be a reason. म्हणजे जास्त प्रमाणात तंबाखू खाणे, गुटखा खाणे, धूम्रपान किंवा मद्यपान करणे किंवा आहारात चोथायुक्त अशा अन्नपदार्थांचा समावेश नसणे, जसं फळ आहे, पालेभाज्या आहेत, किंवा जास्त प्रमाणात जंक फूड खातो आपण, पिझ्झा वगैरे, तर यांसारखी अनेक कारणं जे ते असू शकतात. ठीक आहे. किंवा हेरिडिटी मे ऑल्सो बी अ रिझन. हेरिडिटी म्हणजेच अनुवंशिकता. ठीक आहे. हे सुद्धा एक कारण जे ते असू शकतं. त्याच्यानंतर त्याचे सिम्पटम्स बघा, याची लक्षणे बघा काय आहेत. क्रोनिक कफ, हॉर्स व्हॉइस, डिफिकल्टी इन स्वॉलिंग. ओके. देन इनक्युरेबल स्कॅर अँड इन्फ्लमेशन, लम्प्स इन ब्रेस्ट. देन अनएक्सप्लेन वेट लॉस, जास्त काळ खोकला असणे, आवाज घोगरा होणे, गिळताना त्रास होणे, उपचार करूनसुद्धा बरं न होणारी सूज असेल किंवा स्तनात गाठी निर्माण होणे किंवा अशी अनेक कारणं जी आहेत, किंवा अनएक्सप्लेन वेट लॉस म्हणजेच विनाकारण वजन घटणे. ठीक आहे, कमी होणे. ओके. देन त्यांनी इथे बघा आपल्याला बाजूला त्यांनी सांगितलं, डू यू नो मॉडर्न डायग्नॉस्टिक अँड ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. म्हणजेच कर्करोगावरील आधुनिक निदान आणि उपचार पद्धती याच्याबद्दल इथे आपल्याला सांगितले. व्हेरियस टेक्निक्स लाईक CT स्कॅन, MRI स्कॅन, देन मॅमोग्राफी, बायोप्सी are used in diagnosis of cancer, and in case of treatment along with conventional method like chemotherapy, radiation therapy and surgery, modern techniques like robotic and laparoscopy surgery are also followed. म्हणजे या कॅन्सरचे निदान जे आहे ते करण्यासाठी
टिश्यू डायग्नोसिस, सिटी स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी, त्याच्यानंतर जे बाकी तंत्र आहेत त्याचा वापर करण्यात येतो. आणि उपचारांमध्ये रासायन उपचार आणि किरणोपचार म्हणजेच रेडिएशन आणि केमोथेरपी जे आहे किंवा सर्जरी वगैरे जे आहे ते या सगळ्या पद्धतींबरोबरच रोबोटिक सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरी अशासुद्धा उपचार पद्धतीचा वापर जो आहे तो केला जातो. देन ऑलवेज रिमेंबर, controlled diet helps to prevent some types of cancer, and physical exercise along with modern treatments is more beneficial to cure the cancer. Avoid addiction like tobacco, chewing, स्मोकिंग एक्सेट्रा. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा की आहारावर योग्य नियंत्रण ठेवल्यास काही प्रकारचे कर्करोग जे आहेत, कॅन्सर जे आहेत, त्यांच्यापासून आपल्याला संरक्षण मिळतं. आणि कॅन्सरवर आधुनिक उपचाराबरोबरच आपले एक्सरसाइज म्हणजेच व्यायाम जे आहे ते केल्याने अधिक फायदा होतो. तंबाखू सेवन किंवा धूम्रपान यांसारख्या व्यसनांच्या आहारी जाऊ नका. ओके. त्याच्यानंतर बघा त्यांनी काय सांगितलं, Discuss the control of cancer and prepare poster for the displaying in classroom. कॅन्सरवर प्रतिबंध कसा करावा यावर चर्चा करा आणि पोस्टर तयार करून वर्गात लावा. ठीक आहे. देन कॅन यू टेल, डू यू रिमेंबर एनी पर्सन ड्रिंकिंग द शुगर फ्री टी ऑर अवॉइडिंग कन्झम्पशन ऑफ स्वीट्स? व्हॉट मे बी द पॉसिबल रिझन फॉर दिस? म्हणजे विनाकारण साखरेचा चहा घेणारी किंवा गोड पदार्थांचे सेवन टाळणारी व्यक्ती जी आहे ती तुम्हाला माहिती आहे का? तर त्याचं काय कारण असेल? ठीक आहे. तर बघा आन्सर, डायबिटीज. ओके. हा जो आजार आहे हा जास्त प्रमाणात शरीरात साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे होतो. आणि द हार्मोन्स इन्सुलिन प्रोड्यूस इन पॅनक्रीज कंट्रोल्स द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. And if insulin is secreted in low quantity, glucose level cannot be controlled. The disorder is called as diabetes. Okay. म्हणजेच आपल्या पॅनक्रीज म्हणजे आपले स्वादुपिंड जे आहेत ते त्या स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेला म्हणजे ग्लुकोजमधील शुगरचं जे प्रमाण आहे ते नियंत्रण ठेवतं. आणि इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास तेच साखरेचे प्रमाण जे आहे ते नियंत्रित होत नाही आणि ह्या आजाराला आपण डायबिटीज असं म्हणतो. देन सिम्टम्स विच कॅनॉट बी इग्नोर्ड. आता याचे लक्षणं बघा काय आहेत. फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट, इन्क्रीज ओबेसिटी अँड वेट लॉस. म्हणजे रात्री आपल्याला जास्त वेळा युरिनेशन म्हणजे लघवीला होणे, वारंवार जाणे, वजन खूप वाढणे किंवा कमी होणे यासारखी लक्षणे याच्यात आढळतात. आता रिझन्स फॉर डायबिटीज, रिझन काय आहेत, त्याची कारणे काय आहेत, तर हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता, देन ओबेसिटी अतिलठ्ठपणा, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज व्यायामाचा अभाव असणे, देन मेंटल स्ट्रेस मानसिक ताणतणाव जो आहे तो. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉलोइंग द प्रॉपर diet, medicines and exercise under the supervision of doctors help to keep the diabetes under control. म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार, औषधे व व्यायामाचा अवलंब करून डायबिटीज जे आहे ते नियंत्रणात ठेवता येतं. ठीक आहे. देन डू यू नो, India has largest number of diabetes patients in the world, and at present approximately 7 crore diabetes patients are present in the country. सध्या जगात सर्वसाधारणपणे 7 कोटी इतके डायबिटीज पेशंट आहेत आणि जगातील डायबिटीजचे जे सर्वाधिक पेशंट जे आहेत ते भारतात आढळतात. ओके. देन थर्ड बघा, हार्ट डिजीजेस म्हणजेच हृदयविकार. Efficiency of the heart decreases due to decreased blood supply and thereby oxygen and nutrient supply to the heart muscles. Due to this, heart has to perform more work that leads to stress on it, and this may cause heart attack. And if someone has heart attack, immediate consultation of doctor and treatment is necessary. म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा आणि पर्यायाने ऑक्सिजन आणि पोषक द्रव्यांचा पुरवठा जर अपुरा पडला तर हृदयाची कार्यक्षमता जी आहे ती कमी होते आणि यामुळे हृदयास जास्त कार्य जे आहे ते करावे लागते आणि ताण आल्याने हृदयविकाराचा झटका जो आहे तो येऊ शकतो. आणि हृदयविकाराचा झटका आल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला किंवा औषधोपचार जो आहे तो आवश्यक आहे.
देन वन शुड नॉट इग्नॉर दिस सिम्टम्स. आता या सिम्टम्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बघा काय सिम्टम्स आहेत. सेवर चेस्ट पेन म्हणजे छातीत असह्य असं वेदना होणे. पेन इन शोल्डर, नेक अँड आर्म, क्रॅम्प्स इन हँड, देन अनइझीनेस अँड ट्रिमर्स म्हणजे छातीतील वेदनांमुळे खांदे किंवा मान, हात दुखणे, हात आखडणे, घाम येणे, अस्वस्थता किंवा कंप जाणवणे अशा पद्धतीने. देन रिझन्स ऑफ हार्ट अटॅक. रिझन्स काय आहेत त्याचे तर स्मोकिंग, अल्कोहोलिझम, डायबिटीज, हायपरटेन्शन, ओबेसिटी, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, हेरिडिटी, देन मेंटल स्ट्रेस, अँगर, एन्शिटी. ओके, म्हणजे धूम्रपान करणे, मद्यपान करणे, मधुमेह, उच्च रक्तदाब आहे, लठ्ठपणा आहे किंवा व्यायामाचा अभाव आहे, सतत बसून काम करणे आहे, अनुवंशिकता, तणाव आहे, रागीटपणा आणि चिंता या सगळ्या याची कारणे जी आहेत ती आहेत. ओके, हार्ट अटॅकची. त्याच्यानंतर सेकंड, ओके इथे आपल्याला बघा काय दिलं आहे. इंटरनेट माय फ्रेंड, वॉच द व्हेरियस व्हिडिओज गिविंग इन्फॉर्मेशन अबाउट डायबिटीज ऑन इंटरनेट. इंटरनेटवर मधुमेहाची माहिती देणारे अनेक व्हिडिओज आहेत ते पहा. नोट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अँड प्रेझेंट इट इन द क्लास युजिंग MS पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन. आणि MS पॉवरपॉईंट म्हणजे PPT जे आहे हे वर्गात सादर करायचं आहे याच्या माहितीचं. ठीक आहे. देन ऑलवेज रिमेंबर ईच डिझिजेस हॅज स्पेसिफिक सायंटिफिक रिजन. प्रत्येक रोगाला एक विशिष्ट असं कारण आहे, वैज्ञानिक कारण आहे. अँड डिझिजेस डू नॉट अक्युअर ड्यू टू डिवाइन कॉज or hating by anyone. Diseases can be cured by proper medical treatment and not by chanting mantras or परफॉर्मिंग मॅजिक ट्रिक्स. म्हणजेच दैवी प्रकोप किंवा इतर व्यक्तींच्या मस्तरामुळे रोग होत नाही. ठीक आहे. योग्य वैद्यकीय उपचारांनीच ते बरे होतात आणि मंत्रतंत्र, जादूटोणा यांमुळे रोग बरे होत नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली बघा आपल्याला एक चार्ट दिला हार्ट डिझीजचा. एन्जिओप्लास्टी, बायपास सर्जरी, देन ओपन हार्ट सर्जरी, त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर, इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट, त्याच्यानंतर हार्ट ट्रान्सप्लांट. ओके, सो ही सगळी हृदयविकार जर झाला तर त्याच्यावर आपण उपाय जे आहेत ते करू शकतो. देन ऑलवेज रिमेंबर फर्स्ट एड फॉर हार्ट डिझीज. प्रथम उपचार काय आहेत. फर्स्ट कॉल 108 फॉर ॲम्ब्युलन्स. 108 क्रमांकावरून ॲम्ब्युलन्स मागवायचे. देन चेक द कॉन्शियसनेस ऑफ patient by shaking the shoulders. Keep the patient lying on the back in horizontal position on hard surface and perform compression only life support, that is COLS. In this, press the center of thorax for at least 30 times at the rate of 100 to 120 strokes per minute. म्हणजे रुग्णाचे खांदे जे आहेत ते हलवून तो शुद्धीवर आहे का हे तपासा. त्याला कडक पृष्ठभागावर झोपवून शास्त्रशुद्ध पद्धतीने रुग्णाच्या छातीवर दाब द्या. या पद्धतीला आपण कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट्स असं म्हणतो. आणि यामध्ये एका मिनिटाला 100 ते 120 दाब या गतीने किमान 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्यायचा आहे. ओके, हा जो प्राथमिक उपचार आहे. हृदयविकार जर एखाद्याला कधी अटॅक वगैरे आला, हार्ट अटॅक आला तर मग प्राथमिक उपचार अशा पद्धतीने केला जातो. देन कलेक्ट इन्फॉर्मेशन. आता बघा माहिती मिळवायला सांगितलं तुम्हाला. हॅव यू एव्हर सीन युअर ग्रँडपॅरेंट्स टेकिंग द डिकोशन? डिस्कस अबाउट इट विथ देम. आजी आजोबांना काढा घेताना कधी पाहिलं आहे का किंवा चाटण घेताना पाहिलं आहे का, तर त्यांच्याशी त्याबद्दल चर्चा करा. कलेक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम युअर ग्रँडपॅरेंट्स अबाउट यूज ऑफ ॲलोवेरा, टर्मरिक, जिंजर, गार्लिक ॲज मेडिसिन्स. म्हणजे कोरफड, हळद, आले, लसूण यांचा वापर औषधी म्हणून कोणत्या आजारासाठी आणि कसा करतात याची माहिती आजी आजोबांकडून मिळवा. ठीक आहे. त्याच्यानंतर अगेन इथे इंटरनेट माय फ्रेंड, कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट डिफरंट मेथड ऑफ ट्रीटमेंट्स लाईक आयुर्वेदा, होमिओपॅथी, नॅचरल हिलिंग, ॲलोपॅथी, युनानी एक्सेट्रा. म्हणजे आयुर्वेदिक, होमिओपॅथी, निसर्गोपचार, ॲलोपॅथी, युनानी या वैद्यकीय उपचार पद्धतींविषयी इंटरनेटवरून माहिती घ्या. त्याच्यानंतर बघा मिसयूज ऑफ मेडिसिन्स. आता इथे बघा काय सांगितलं आहे. औषधांचा गैरवापर. समटाइम्स सम पीपल टेक द मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर. Overdose of medicines may affect our body. Example, overdose of painkillers may damage nervous system, excretory system, liver. Okay, overdose of antibiotics may lead
टू नॉझिया, स्टमक एक, डिसेंट्री, रॅश, व्हाईट पॅचेस ऑन टंग एक्सेट्रा. कधी कधी डॉक्टराच्या सल्ल्याशिवाय जर आपण काही औषधं काही व्यक्ती घेतात तर त्यांच्या अतिवापराने आपल्या शरीरावर वाईट असे परिणाम घडून येतात. आणि जसे जास्त प्रमाणात अथवा वारंवार पेन किलर्स घेतल्याने आपली जी नर्वस सिस्टम आहे किंवा एक्सक्रिटरी सिस्टम आहे, लिव्हर्स आहेत, तर त्यावरही परिणाम जो आहे तो होऊ शकतो. ठीक आहे. देन ओव्हरडोस ऑफ अँटीबायोटिक याच्यासुद्धा अतिवापराने मळमळणे, पोटदुखी आहे किंवा लूज मोशन्स आहे, अंगावर पुरळ येणे, जिभेवर पांढरे चट्टे पडणे इत्यादी लक्षणे जी आहेत ती दिसून येतात. ओके. देन थिंक अबाउट इट. पुअर पीपल डू नॉट एफर्ड द कॉस्टली मेडिसिन्स. इज देअर एनी अल्टरनेटिव्ह फॉर दिस? विच वन? जी गरीब माणसं असतात ती महागडी औषधं घेऊ शकत नाहीत विकत, तर अशावेळी त्यांच्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत का? ते कोणते आहेत ते बघूया. जेनेरिक मेडिसिन्स. ओके, म्हणजे जेनेरिक औषधं. जेनेरिक मेडिसिन्स आर ऑल्सो नोन ॲज जनरल मेडिसिन. त्यांना जनरल मेडिसिन असंही म्हणतात. दिस आर मॅन्युफॅक्चर्ड अँड डिस्ट्रीब्युटेड विदाउट एनी पॅटंट. हे कोणत्याही पॅटंटशिवाय या औषधांची निर्मिती केली जाते, वितरण केलं जातं. अँड दिस मेडिसिन्स आर ॲट पार इन क्वालिटी विथ ब्रँडेड मेडिसिन्स. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दिस मेडिसिन्स इज व्हेरी लो ड्यू टू फ्युअर एक्सपेन्सेस ऑन रिसर्च ॲज देअर फॉर्म्युला इज रेडिली अवेलेबल. म्हणजे ही औषधं जी आहेत ती ब्रँडेड औषधांच्या समक्ष व त्याचा दर्जासुद्धा तशीच असतात, त्याच दर्जाची असतात. आणि जेनेरिक औषधं तयार करताना त्या औषधातील घटकांचे प्रमाण आणि औषधांचा फॉर्म्युला तयार मिळत असल्यामुळे संशोधनावरील खर्च जो आहे तो वाचतो. त्यामुळे या औषधांची किंमत जी आहे ती ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा खूप कमी असते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथे जेनेरिक मेडिसिन्स आपल्याला दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर यूज ऑफ ICT. ठीक आहे, बघा काय दिलं आहे. You can easily obtain the generic medicines using mobile app like HealthCart and Janasamadhan. Download those app on your mobile and use it if necessary. आता काही ॲप दिलेत. हेल्थकार्ट, जनसमाधानसारखे मोबाईल ॲप आहेत, त्यांच्यावरून तुम्ही ते ॲप डाउनलोड करून घरच्या घरी ते औषधं जी आहेत ती मागवू शकता. ओके. लाईफस्टाईल अँड डिझीजेस म्हणजेच जीवनशैली आणि आजार. लाईफस्टाईल इन्क्लूड्स द डेली रूटीन अँड द टाईप ऑफ फूड. Nowadays, habits like staying in bed till late morning and going to bed late in night, frequent changes in meal timing, lack of physical exercises, then consumption of junk foods, etc. have been increased, and due to this, such people are getting sick frequently. आता जीवनशैली जी आहे ती सुद्धा आपली बदलले, लाईफस्टाईल बदलले, आहार विहार जो आहे याच्यामध्ये रोजच्या दिनचर्येचा आणि आहाराचा समावेश होतो. आणि उशिरा उठणं किंवा उशिरा झोपणे, आहाराच्या वेळासारख्या बदलणे, व्यायामाची कष्टांची कामे यांचा अभाव असणे, जंक फूड जे आपण खातो, तर अशा गोष्टींमुळे गोष्टींचे प्रमाण जे आहे ते वाढले आणि याच्यामुळे आजारी पडण्याची लक्षणं जी आहेत ती जास्त झालेत. ठीक आहे. देन इफ फ्रिक्वेन्सी ऑफ बिकमिंग सिक is to be lowered, people should follow right lifestyle. It must include sufficient sleep, right food, yogasanas, pranayam and physical exercise. Physical exercise should also be as per one's own capacity. ओके, म्हणजे आजारी पडण्याचे प्रमाण जर कमी करायचं असेल तर योग्य जीवनशैली अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये योग्य झोप किंवा योग्य आहार या व्यतिरिक्त योगासने, प्राणायाम, व्यायाम करणे अशा गोष्टीसुद्धा आल्या. आणि फिजिकल एक्सरसाइज शुड ऑल्सो बी ॲज पर वन्स ओन कपॅसिटी, म्हणजेच व्यायामसुद्धा आपल्या शरीराला झेपेल एवढाच आपण करावा. देन प्राणायाम अँड योगासनाज शुड बी परफॉर्म अंडर द एक्सपर्ट सुपरविजन. सी द व्हिडिओज ऑफ प्राणायाम अँड योगासनाज. आता प्राणायाम आणि योगासने जे आहेत ते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावीत आणि विविध प्राणायाम आणि योगासनांचे व्हिडिओ बघा. ठीक आहे. देन वॅक्सिनेशन म्हणजेच लसीकरण. वॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द इन्फेक्शियस डिझीजेस. कलेक्ट द वॅक्सिनेशन शेड्यूल चार्ट फ्रॉम नियर बाय क्लिनिक अँड स्टडी इट. आजार होऊ नये म्हणून त्याचा प्रतिबंध म्हणून लसीकरण जी आहे ती करून घेतली जाते आणि तितकेच हे महत्त्वाचं आहे. तसंच तुमच्या जवळच्या दवाखान्यातून लसीकरणाचा तक्ता जो आहे तो मिळवा आणि अभ्यास करा त्याचा. ठीक आहे. देन डू यू नो
आता बघा काय सांगितलं आहे. गव्हर्मेंट ऑफ इंडिया डिक्लेअर्ड द प्रधानमंत्री जन औषधी योजना ऑन 1 जुलै 2015. इन दिस स्कीम बेस्ट क्वालिटी मेडिसिन्स आर मेड अवेलेबल इन अफोर्डेबल प्राइजेस टू द सिटीजन्स. जन औषधी स्टोअर्स आर लॉन्च फॉर दिस पर्पज. पंतप्रधान जन औषधी योजना ही जी आहे ही 1 जुलै 2015ला भारत सरकारने जाहीर केली आणि या योजनेअंतर्गत उत्तम दर्जाची औषधे कमी किमतीत जनतेला उपलब्ध करून देण्यात येतात. त्यासाठी जनऔषधी स्टोअर्स जे आहेत ते सुरू करण्यात आली आहेत. देन इंडियन कंपनीज एक्सपोर्ट द जेनेरिक मेडिसिन्स ऑन लार्ज स्केल. However, those medicines are sold under brand name with high prices in India. In America, 80% medicines used are generic, and due to this, hundreds of billions of money is saved there. भारतीय कंपन्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर जेनेरिक औषधांची निर्यात करतात, पण देशात मात्र ब्रँडेड कंपनीच्या नावानेच जास्त किमतीला औषधे विकतात. आणि अमेरिकेत 80% म्हणजे 80% जेनेरिक औषधांचा वापर जो आहे तो केला जातो. त्यामुळे औषधावरील शेकडो जे रुपये आहेत ते तिथे वाचवले जातात. देन लेट अस सेलिब्रेट हेल्थ अवेअरनेस डे. आता आरोग्य दिन विशेष बघा कोणते आहेत तर 7 एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे, जागतिक आरोग्य दिन. 29 सप्टेंबर वर्ल्ड हार्ट डे, जागतिक हृदय दिवस. 14 जून वर्ल्ड ब्लड डोनेशन डे, ब्लड डोनेशन रक्तदान दिवस आहे. 14 नोव्हेंबर वर्ल्ड डायबिटीज डे. 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन आहे. ओके. देन त्याच्यानंतर बघा सांगितलं अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स. आता याचं महत्त्व जाणून घ्या. ब्लड डोनेशन म्हणजेच रक्तदान. 1 युनिट ब्लड डोनेटेड बाय अ पर्सन कॅन फुलफिल द नीड ऑफ 3 persons ॲट अ टाईम. अँड फॉर एक्झाम्पल RBCs, WBCs अँड platelets. One can save the life of 12 persons by donating the blood for 4 times a year. म्हणजेच रक्तदान जे आहे, रक्तदात्याचे जे 1 युनिट आहे, 1 युनिट रक्तदान जे आहे ते एका वेळेला किमान 3 रुग्णांची गरज जे आहे ते पूर्ण करतं. आणि जसे की तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तबिंबिका आहे, तर एका वर्षात 4दा रक्तदान केल्याने 12 रुग्णांचे प्राण जे आहे ते आपण वाचवतो. ओके. सो फ्रेंड्स, आपला जो चॅप्टर आहे तो इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल. आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनवर सुद्धा क्लिक करा. या चॅप्टरचा जो फर्स्ट पार्ट आहे त्याची लिंकसुद्धा तुम्हाला प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे, तर तिथे जाऊन तुम्ही याचा जो फर्स्ट पार्ट आहे तो सुद्धा पाहू शकता. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.